नमस्कार, सुप्रभात. आज शुक्रवार आहे. आपली सकाळची दिनचर्या चालू झालेली आहे. गॅसवरती तुम्ही पाहू शकता की डब्यासाठी भात बनत आहे आणि दुसऱ्या बाजूला नाश्ता आणि डब्यासाठी दोन्हीसाठी कटिंग चालू आहे. नमस्कार मंडळी. सुकी आंबाड फ्राय करण्यासाठी जे काही लागणार आहे ते कटिंग करून झालेलं आहे. कांदा, कोथिंबीर, लसूण, थोडेसे बटाटे टाकतो आम्ही त्याच्यात, टॅमॅटो, उलपात आणि मिरची. ॲक्च्युली उलपात ही घरात शिल्लक होती आणि जास्त दिवस उलपात राहत नाही. फ्रीजमध्ये असेल तरीसुद्धा ती खराब होते. त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थामध्ये ती वापरत असतो, जेणेमध्ये संपूनही जाईल आणि त्या पदार्थाला चव येईल. उलपातीमुळे थोडी पदार्थाच्या चवीमध्ये फरक पडतो. ही आहे सुकी आंबाड जी आपण भिजत घातलेली आहे. नंतर परतवलं जाईल. त्यामध्ये हळद, हिंग, हिंग टाकून ते पुन्हा एकजीव केले जाईल. चवीनुसार मीठ टाकले जाईल. आता मसाल्याचे प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे. आता पुन्हा हे सगळं मिश्रण ढवळून थोड्या वेळ वाफेला ठेवलं जाईल. आंबाड स्वच्छ पाण्यातून धुवून आणलेली आहे, ती आता ह्यामध्ये टाकली जाईल. आणि आंबा टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून ते पुन्हा एकदा सगळं ढवळून त्याला चिंच लावली जाईल आंबट पाणी येण्यासाठी. थोडीशी चिंच ॲड केली जाईल त्याच्यामध्ये. आपण पाहू शकता की चपाती लाटून झालेली आहे. आता ते आपण तव्यावरती भाजत आहोत. तवा तापलेला आहे. तवा खूप छान आहे. तर बंधू भगिनींनो, आजचा आपला नाश्ता तयार आहे. नाश्ता करण्याआधी आमचा डॉगी याला घेऊन मी